नमस्कार. कॅशलेसचा जमाना आहे असं म्हणता म्हणता जीवनातून खरंच कॅशलेस होत चाललेली आहे. आता तुम्ही तुमच्या पैशाचं पाकिट काढून त्याचं परीक्षण करा. त्यामध्ये पैशाची मांडणी तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे. नको असणाऱ्या वस्तू किंवा नको असणारी कागदपत्र, बँकेची तिकीटं किंवा एसटीची तिकीटं, अमुक तमुक असं नको असणारं सामान तुम्ही त्यामध्ये किती ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये एक नकारात्मकता निर्माण होत असते. जसं लक्ष्मीला स्वच्छता आवडते तिथेच लक्ष्मी वास करत असते. पैसा हा एक ऊर्जेचा प्रवाह आहे. म्हणजे जर पैसा तुमच्याकडे असेल तर त्याची एक वेगळी पॉझिटिव्ह शक्ती तुमच्याजवळ असते. तुमच्या अकाउंटला कितीही पैसे असू द्या, पण तुमच्याकडे रोख असणे तेही तेवढेच गरजेचे आहे. कारण जशी रोख रक्कम तुमच्याकडे असेल त्याची एक वेगळी ऊर्जा तुमच्याकडे तयार होत असते. आता तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुमच्याकडे समजा 50,000 रुपये आहेत आणि तुम्ही तिथे खरेदी करताय किंवा काही पाहताय, तर एक अंतर्मन तुमचं सारखं तुम्हाला सांगत राहील की पैसे नाहीयेत, पैसे नाहीत. एक नकारात्मकता तिथे प्रवाहित होत असते. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा. पैसे वाढण्याचा ओघ तिथूनच चालू होईल. रामकृष्ण.